श्रावण महिन्यात नैवेद्यासाठी बरेच गोडधोड पदार्थ बनवले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 10 ते 15 मिनिटात नैवेद्यासाठी चविष्ट अशी तांदळाची खीर कशी करायची ते बघणार आहोत। आणि फक्त नैवेद्यासाठीच नाही तर कोणी पाहुणे आले तर ताटात वाढण्यासाठी म्हणून ही तांदळाची खीर अगदी उत्तम पर्याय आहे। तर झटपट होणारी ही तांदळाची खीर कशी करायची लगेचच बघूयात। तांदळाची खीर करण्यासाठी इथे मी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता हा जो तांदूळ आहे हा रोजच्या वापरातला आपला जो चमचा असतो त्या चमच्याने 4 ते 5 चमचे तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला इथे किती प्रमाणात खीर करायची त्यानुसार तांदळाचं प्रमाण घ्यायचं। इथे मला 4 ते 5 जणांसाठी ही खीर करायची म्हणून मी इथे साधारण 4 ते 5 चमचे तांदूळ घेतलेला आहे। आता हे जे तांदूळ आहेत हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ धुवून झाल्यानंतर आता हे जे तांदूळ आहेत 5-1 मिनिटासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे। जास्त वेळ नाही भिजवले तरी चालतील आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अगदी अर्ध्या तासासाठी सुद्धा हे तांदूळ असे भिजवून ठेवू शकता। आणि जर लवकर भिजवायचे असतील तर थोड्याशा कोमट पाण्याचा वापर करा। तर 5-1 मिनिट झालेली आहेत आणि हे जे तांदूळ आहेत हे इथे चांगले भिजले गेलेले आहेत। आता हे जे तांदूळ आहेत ते मी मिक्सरला थोडेसे फिरवून घेणार आहे। फार बारीक करायचे नाही तर अगदी थोडेसे ओबडधोबड असे हे वाटून घेणार आहे। तुम्ही जर इथे कणी तांदूळ वापरलेला असेल तर मग तो मिक्सरला फिरवून घेण्याची आवश्यकता नाही। मी इथे हा जो अख्खा तांदूळ वापरला आहे त्यामुळे इथे थोडासा ओबडधोबड असा मिक्सरला वाटून घेणार आहे। तर हे पहा फार बारीक केलेला नाही आहे, अगदी थोडासा अगदी अर्धा मिनिटासाठी मी हे मिक्सरला फिरवून घेतले। आता हे जे तांदूळ आपण मिक्सरला फिरवून घेतले ते आता तुपावर परतून घ्यायचे। तर ज्या भांड्यामध्ये खीर करायची ते भांडे घेताना जाड तळाचं घ्यायचं। त्यामध्ये इथे 1 चमचाभर तूप टाकून घेतले आणि त्यामध्ये हे जे तांदूळ आपण मिक्सरला वाटून किंवा फिरवून घेतले होते ते सगळे तांदूळ आता ह्या तुपावर टाकून घ्यायचे आणि तुपामध्ये एखाद्या मिनिटासाठी किंवा 1-2 मिनिटासाठी चांगले परतून घ्यायचे। तांदूळ 1-2 मिनिटासाठी तुपावर चांगले परतून झाले की मग यामध्ये टाकायचे किसून घेतलेलं ओलं खोबरं। तर इथे मी जे खोबरं वापरले जेवढे तांदूळ घेतले होते तेवढेच इथे हे खोबरं घेतलेलं आहे। आणि हे जे खोबरं आहे याचा जो पाठीचा काळा भाग आहे तो इथे काढलेला नाही आहे, पण तुम्हाला अगदी पांढरं शुभ्र असं हवं असेल तर मग या खोबऱ्याचा पाठीचा काळा भाग काढून घ्यायचा आणि मग हे खीर करण्यासाठी वापरायचे। तर खोबरं आणि तांदूळ जे आहेत ते तुपावर चांगले परतून घेतलेले आहेत। खोबरं आणि तांदूळ चांगलं परतून झालं तुपावर की यामध्ये आता टाकायचे दूध। तर इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर थोडी पातळसर खीर आवडत असेल तर तुम्ही इथे दुधाचं प्रमाण वापरू शकता। तर इथे मी पाणी न टाकता फक्त दूध टाकून जे तांदूळ आहेत ते इथे शिजवून घेणार आहेत। आता या ठिकाणी आपण जे तांदूळ वापरले ते अगदी कमी प्रमाणात असे आहेत त्यामुळे हे तांदूळ शिजण्यासाठी 10 मिनिट पुरेसे होतात। 10 मिनिटात हे जे तांदूळ आहेत ते ह्या दुधामध्ये व्यवस्थित मऊसूत असे शिजले जातात। तर हे पहा इथे दुधाला उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती ह्या स्टेजला मध्यम करायची जर दूध उतू जात नसेल तर, आणि दूध उतू जात असेल तर मग गॅस तुम्ही इथे कमी देखील करू शकता। ते 10 मिनिटानंतर जे तांदूळ आहेत ते इथे चांगले शिजले गेलेले आहेत आणि खीर जी आहे ती इथे घट्टसर अशी झालेली आहे। आता इथे अजून आपण साखर टाकलेली नाही आहे, तर इथे साखरेचं जे प्रमाण आहे जेवढे आपण तांदूळ घेतले तेवढेच इथे साखर देखील टाकायची आहे। आता इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी बदामाचे काप वापरलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकता। तर हे पहा जेवढे मी तांदूळ घेतले होते तेवढीच इथे साखर देखील टाकून घेतली। साखर टाकल्यानंतर परत एकदा ह्या खिरीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये साखर पूर्ण विरघळली की ही जी आपली तांदळाची खीर आहे ती आता खाण्यासाठी तयार आहे। परंतु याचे स्वाद सुगंध अजून छान येण्यासाठी यामध्ये आपल्याला टाकायची अर्धा चमचा वेलची पावडर। तर आता इथे गॅस बंद करायचा आणि या खिरीमध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची। तर अगदी चविष्ट अशी ही तांदळाची खीर इथे तयार झालेली आहे। ही खीर बनवण्यासाठी मोजून इथे मला 15 ते 20 मिनिट फक्त लागलेली आहेत। तर तुम्ही अशी झटपट होणारी ही तांदळाची खीर नक्कीच करून बघा। आता ही खीर आपण सर्व करूयात। तर या ठिकाणी मी बासमती तांदूळ वापरलेला आहे, परंतु तुम्ही दुसरा कुठलाही सुगंधित तांदूळ वापरून ही झटपट होणारी तांदळाची खीर नक्कीच करून बघा। कोणी पाहुणे आले किंवा नैवेद्य करायचा असेल तर अगदी उत्तम पर्याय म्हणजे ही तांदळाची खीर आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।